Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. Consumer Registrar, Register of the Consumer Forum आणि असिस्टंट रजिस्टर ऑफ द इंडस्ट्रियल कोर्ट ह्या दोन्हीही ज्या एक्झामिनेशन आहे यांचा सिलेबस कंबाईनली होणार आहे. सेपरेट सिलेबस नाही आहे. MPSCने डिक्लेअर केलं की या दोन्हीही एक्झामचा जो सगळा सिलेबस आहे ते दोन्हीही कन्झ्युमर असो किंवा इंडस्ट्रियल हे दोन्हीही एक्झाम करता एकच सिलेबस दिला आहे. म्हणजे जरी कन्झ्युमरसाठी जरी फॉर्म भरला असेल तरी इंडस्ट्रियल लॉचा अभ्यास करावा लागणार आहे आणि इंडस्ट्रियलसाठी जरी फक्त फॉर्म भरला असेल तरी कन्झ्युमरचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करावा लागणार. त्या दोन्ही परीक्षांसाठी जवळपास आपला 90% सिलेबस कंप्लीट झालेला आहे बॅचेसमध्ये आणि टेस्ट सिरीजही वारंवार सुरू आहे. अजून तुमचं नोटिफिकेशन डेट आलेली नाही आहे सिलेबस आला तरी पण ज्या दिवशी डेट येईल तिथून तुम्हाला मिनिमम 1-2 मंथ्स मे बी तुम्हाला इथे वेळ दिला जाणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये आपण इथे पूर्ण सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करतोय. ऍक्च्युली जवळपास पूर्ण जे मेन लॉज आहे इंडस्ट्रियल, कन्झ्युमर आणि सिव्हिल प्रोसिजरचा काही भाग, BNS, BSA, BNSS आणि अजून काही जे लॉज आहेत, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी, वेजेस ऍक्ट आहे, हे सगळेच लॉ संपून झालेले आहे. आणि MPSC रूलपैकीही 2 रूल्स आपले संपून झालेले आहेत. ठीक आहे, आणि आता फक्त 5-6 MPSCचे रूल राहिले आहे आणि इंडस्ट्रियल रूल आणि कन्झ्युमरचा हा एक बाकी होता. बाकी टेस्टही तुमच्या कंटिन्युअसली सुरूच आहे. तर हा एक द कन्झ्युमर प्रोटेक्शन कन्झ्युमर कमिशन प्रोसिजर रेग्युलेशन 2020चा रूल आहे, रेग्युलेशन आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे आणि द कन्झ्युमर प्रोटेक्शन कन्झ्युमर कमिशन प्रोसिजर हा एक रूल तुम्हाला इथे अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिला आहे. त्यामुळे मी सेपरेटली यावर लेक्चर घेत आहे. तर बघू शकता इकडे शॉर्ट टायटल, एक्सटेंड अँड कमेन्समेंट काही डेफिनेशन्स दिलेले आहे की हे रेग्युलेट कसं केलं जातं, कमिशन याबद्दल सांगितलेलं आहे. तर बघूया आपण आता यामध्ये काय MCQ बनू शकतात तुमच्यासाठी. द कन्झ्युमर प्रोटेक्शन कन्झ्युमर कमिशन प्रोसिजर रेग्युलेशन 2020 इन एक्सरसाइज ऑफ ए पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 103 ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. आता हे जे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या 103 सेक्शन अंतर्गत याला इथे जागा मिळाली आहे किंवा पॉवर एक्सरसाइज त्याचे केलेले आहे. and in supersessions of the consumer protections regulation 2005 अंतर्गत except as respects things done or omitted to be done before such a supersessions. The National Consumer Dispute Redressal Commissions with the previous approval of the central government and hereby makes the following regulations namely. तर इथे नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशन जे आहे त्यांनी विथ द अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट हे रेग्युलेशन्स आपल्याला इथे बनवून दिलेले आहे. कदाचित इथे MCQ बनू शकतात. ते याचं उत्तर असं असेल की कसा बनलेला आहे तर नॅशनल कन्झ्युमर डिस्प्यूट रेड्रेसल कमिशननी बनवलेला आहे बट विथ द प्रिव्हियस अप्रुव्हल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट हे रेग्युलेशन्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. शॉर्ट टायटल, एक्सटेन्शन, कमेन्समेंट जर मध्ये आलो आपण तर याचं जे नाव आहे पूर्ण जे की कन्झ्युमर प्रोटेक्शन कन्झ्युमर कमिशन प्रोसिजर रेग्युलेशन 2020. दे शॅल कम इन टू फोर्स ऑन द डेट, जी की ऑफिशियल डेट दिली आहे त्या डेटला हे इथे इम्प्लिमेंटेशन्स मध्ये आलेलं आहे. डेफिनेशन्स दिलेले आहे. डेफिनेशन आता याच्यामध्ये काही पार्टच तुमचा महत्वाचा आहे, काही डेफिनेशन महत्वाच्या, बाकीच्या डेफिनेशन ऑलरेडी आपल्या कन्झ्युमर ऍक्ट मध्ये झालेले आहे. ऍक्ट मीन्स द कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. यामध्ये ऍक्ट म्हणजे कोणता ऍक्ट तर कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. म्हणजे इथून पुढे जो की पुढे या पूर्ण रेग्युलेशन मध्ये ऍक्ट असा शब्द यूज केला जाणार आहे तो शब्द म्हणजे कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट असणार आहे. एजंट कोण असणार आहे मीन्स अ पर्सन ड्युली ऑथराइज्ड बाय अ पार्टी टू प्रेझेंट एनी कंप्लेंट. म्हणजे वकील, प्लीडरही असू शकतो. काय काय आपल्याला या रेड्रेसल समोर काय काय असणार आहे, कंप्लेंट असणार आहे, अपील प्रेझेंट केलेल्या, रिव्हिजन्स, फाईल ऑर टू फाईल अ रिटर्न व्हर्जन ऑफ द फाईल, एनी रिटर्न सबमिशन्स अँड ॲड्रेस टू द addressed or plead as the case may be for and on the behalf of such a party before the consumer commission. तर अशा प्रकारे जो कोणीही व्यक्ती तुम्हाला रिप्रेझेंट करतो आहे कन्झ्युमर कमिशन समोर वाया द कंप्लेंट, वाया द अपील, वाया द रिव्हिजन, वाया द एनी व्हर्जन फाईल करत आहे तुमच्याकडून तर त्याला तुम्ही त्या पार्टीचा एजंट असं म्हणणार आहात. ठीक आहे. कन्झ्युमर कमिशन्स मीन्स डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कमिशन रेड्रेसल, स्टेट कन्झ्युमर रेड्रेसर अँड द नॅशनल कन्झ्युमर रेड्रेसर. तर याच्या अंतर्गत जे कन्झ्युमर कमिशन हा शब्द दिला तर कमिशन म्हणजे डिस्ट्रिक्ट, नॅशनल आणि स्टेट ह्या तिन्ही गोष्टी, तिन्ही
कमिशनला इथे कमिशन म्हटलेलं आहे. ठीक आहे, तिन्ही रेड्रेसल्स कमिशन्स. रजिस्ट्रार, आता इथे रजिस्ट्रार जे अपॉइंट्स होतात ते मीन्स द हेड ऑफ द मिनिस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट ऑफ द कन्झ्युमर कमिशन अँड एक्सरसाइजिंग सच अ पॉवर अँड फंक्शन्स ॲज आर कन्फर्ड अपॉन हिम बाय द प्रेसिडेंट्स ऑफ द कन्झ्युमर कमिशन. जो ही कन्झ्युमर कमिशनचा प्रेसिडेंट असेल तो पॉवर कन्फर्ड करणार आहे तुमच्यावर, ज्यांची आता कन्झ्युमर रजिस्ट्रार म्हणून इथे अपॉइंट होणार आहे आणि ते त्याप्रमाणे काम करणार आहे. रूल्स मीन्स द रूल्स, याच्यामध्ये हे जे आहे ते रूल्स आहेत सगळे, याच्यामध्ये सेक्शन्स नाही आहेत बिकॉज इट्स अ रेग्युलेशन आहे. Word and expression used in the regulations and not defined herein but defined either in the act or in the rules shall have the same meaning respectively. Okay, so this is the word and expressions, the normal section. Come to the section 3, arrangement in consumer commission. आता बघा या कन्झ्युमर कमिशनची अरेंजमेंट कशी राहणार आहे, त्यांच्यामध्ये अरेंजमेंट कशी राहणार आहे कमिशनमध्ये. कन्झ्युमर कमिशन्स बिंग नॉट रेग्युलर कोर्ट, हे एक रेग्युलर कोर्ट नाही आहे. पहिले तर तुम्हाला सरळ की MCQ येऊ शकतो की हे रेग्युलर कोर्ट आहे का किंवा रेग्युलर कोर्ट आहे का, तर नाही. कन्झ्युमर कमिशन बिंग नॉट अ रेग्युलर कोर्ट, रेग्युलर कोर्टासारखं त्याला संबोधित जाणार नाही. बिंग नॉट अ रेग्युलर म्हटलं. शॅल हॅव द अरेंजमेंट्स ॲज टू डिपिक्ट इट डिस्टिंक्ट फ्रॉम अ कोर्ट. डिपिक्ट मीन्स एक स्वतंत्र, ठीक आहे, त्याचे एक डिस्टिंक्ट फ्रॉम अ कोर्ट राहणार आहे, स्वतंत्रपणे त्याचं इंडिपेंडेंटली काम चालणार आहे. येस, म्हणजे कोर्टाच्या अंतर्गत वगैरे हे येणार नाही. तर हा सेक्शन 3 खूप महत्वाचा आहे की कन्झ्युमर कमिशन जे आहे त्याची अरेंजमेंट कशी होणार आहे. ठीक आहे, तर हे एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे या, इन द हॉल इन विच द कन्झ्युमर कमिशन शॅल हिअर द पार्टीज. एक हॉल राहणार आहे. आता आपल्या प्रत्येक कोर्टाचा जसा हॉल असतो तसा हॉल राहणार आहे. इट्स अ कोर्ट अँड द डायस मे नॉट बी केप्ट मोर दॅन 30 सेंटीमीटर इन अ हाईट दॅन द प्लेस इन मार्क्ड फॉर द पार्टीज टू ऑक्युपाय. म्हणजे खाली जिथे पार्टी आणि वकील आर्ग्युमेंट्स करत आहेत त्याच्यावरून 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त डायसची हाईट नसावी. दिस इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. त्यामुळे हे रेग्युलेशन्स आपल्याला पाहणे अत्यंत गरजेचं. क्लिअर, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा. 30 सेंटीमीटर डायसची हाईट किती राहणार आहे, 30 सेंटीमीटरच्या वर राहणार नाही. At the dais of the hall, the presidents and the member of the consumer commission shall use the same types of chair at the same level, and these chairs need not have a high back because it's a consumer, it's a commission आहे, हे कोर्ट नाही आहे. ठीक आहे. सो ॲट द डायस ऑफ द हॉल द प्रेसिडेंट्स अँड द मेंबर ऑफ द कन्झ्युमर. ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट बघितलं तर परत रिपिटेशन्स केले तर ते खूप जास्त होईल. सो प्लीज पहिले त्याचा अभ्यास करायला लागेल तुम्हाला हे बघायच्या आधी. ज्यांनी त्याचे लेक्चर्स ॲपमध्ये बघितले नाही त्यांनी पूर्ण बघून घ्या. ठीक आहे, अँड देन तुम्ही इकडे या. सो द प्रेसिडेंट्स आणि मेंबरच्या ज्या चेअर आहेत त्या सेम राहतील. असं नाही आहे कोर्ट्समध्ये की जज साहेबाची चेअर वेगळी आणि हे असं काही नाही. सेम टाईपच्या चेअर्स राहतील, सेम लेवलवर राहतील. हाईट पहिला प्रेसिडेंट हाईट, मग मेंबर इकडे छोट्या हाईटवर किंवा असं काही राहणार नाही. नीड नॉट हॅव अ हाय बॅक, म्हणजे कमी जास्त किंवा उंच किंवा असं राहणार नाही की एक मग नंतर दोन. द कंप्लेनंट अँड द अपोजिट पार्टी कॅन अपियर इन अ पर्सन्स ऑर थ्रू एजंट ऑर थ्रू कॉन्सल. ओके, तर कुठलेही तुम्ही सिनियर तुमचे कॉन्सल्स असतील किंवा तुम्ही ॲज अ एजंट किंवा कुठल्याही प्रकारे कंप्लेनंट इथे थ्रू हजर होऊ शकतो. ठीक आहे, हां, दोन्ही कंप्लेनंट अँड अपोजिट पार्टी. ड्रेस कोड सुद्धा इथे तुम्हाला कन्झ्युमर कमिशनसाठी दिलेला आहे या रेग्युलेशन्समध्ये. द प्रेसिडेंट्स अँड द मेंबर ऑफ एव्हरी कन्झ्युमर कमिशन्स वाईल प्रिसाइडिंग ओव्हर द बेंचेस शॅल वेअर अ सिम्पल अँड सोबर ड्रेस. एकदम सिम्पल आणि सोबर ड्रेस तुम्हाला वेअर करायचा आहे. शॅल नॉट वेअर, आता याच्यामध्ये MCQ डेफिनेटली तुम्हाला येऊ शकतो. काय नाही आपल्याला इथे वेअर करायचं आहे. ठीक आहे, कुणाला सांगितलंय, प्रेसिडेंट्स आणि मेंबरसाठी नियम आहे ते. फ्लॅशी ड्रेस किंवा फ्लॅशी म्हणजे फॅशनेबल्स किंवा असे काही ड्रेस डिस्प्लेइंग एनी ॲफ्ल्युअन्स म्हणजे फॅशनेबल्स किंवा एक ॲफ्ल्युअन्सचा अर्थ कसा असतो की श्रीमंती दाखवणार की मी खूप श्रीमंत आहे बघा मी काय काय परिधान करून आलोय, असं काही दाखवायचं नाही आहे. जीन्स और टी शर्ट्स नाही. ठीक आहे, हे नाही. सच अ ड्रेस ॲज मे बी प्रिस्क्राइब फॉर अ जजेस ऑफ द हाय कोर्ट्स ऑर द डिस्ट्रिक्ट कोर्ट. कोणत्याही प्रकारे हायकोर्ट्स आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाला जो गाऊन आणि हे सगळं आहे तसं इथे कुठल्याही प्रकारे नसणार आहे. ठीक आहे. द कंप्लेनंट अपोजिट पार्टी कॉन्सिल ऑर agent shall also follow the dress code as per the clause A and sub clause 1 second and clause B of sub regulation 1.
इथेही यांनाही म्हणजे पार्टी पण खूप सजून धजून येणार नाही, अपोजिट पार्टी पण नाही, कंप्लेनंट पण नाही, किंवा तुमचे जे ॲडव्होकेट्स आहेत, कॉन्सेल आहेत ते पण नाही, किंवा जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह एजंट आहे ते पण नाही. तर त्यांनीही हे सगळं फॉलो करायचं आहे. 1, 2, 3. क्लिअर. नाव कम टू द हेड. तुम्हाला सेक्शन्स रूल महत्वाचा आहे 4. हिअरिंग आवर्स काय राहतात कन्झ्युमर कमिशनचे, तर बघा, सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ एनी रूल मेड इन दिस बिहाफ the normal working hour of the consumer commissions for hearing matter shall be from 10:30 AM to 1 PM. ठीक आहे. यांचं 10 वाजता 10:30 ला काम सुरू होईल आणि इंटरवल 1 PM ला होईल. पुन्हा 2 वाजता काम सुरू होईल तर 4:30 पर्यंत काम राहील. हा टायमिंग तुम्ही प्लीज नोट द टाइम नोट करून घ्या. ठीक आहे. On all working days of the central government in the case of the National Commission, and on all working days of the state government in the case of the state commission and the district commission. ठीक आहे. सगळ्यांचं हेच असणार आहे. कॉज लिस्ट, टेंटेटिव्ह कॉज लिस्ट जी आहे ऑफ केसेस टू बी हिअर्ड बाय द कन्झ्युमर कमिशन इन द फॉलोइंग एंटायर वीक शॅल बी मेड रेडी बिफोर द क्लोज ऑफ द वर्किंग आवर्स. डेफिनेटली जे काही तुमचं कॉज लिस्ट आहे या वीकमध्ये, एंटायर वीकमध्ये आपल्याला एवढं काम करायचं आहे, तर ॲट द एंड ऑफ द वीकला तुमचं ते सगळं काम झालं पाहिजे. प्रिसाइडिंग वीक अँड डिस्प्लेड on the notice board and shall also be hosted on the websites of the commission. की काय काम केलेलं आहे आणि काय नाही हे सगळं वेबसाईटवर आणि तुम्हाला द्यायचं डिस्प्ले बोर्डवर. The final cause list of cases to be heard on the following days shall be made ready before the working hours of the preceding day and displayed on the notice board and also hosted on the website. जी फायनल कॉज लिस्ट जरी असेल तरी तिला अशा प्रकारे तुम्हाला नोटेड करावं लागणार आहे. The cause list shall be split into the such a different part as may be decided by the honorable presidents of the National Commission. Different parts मध्ये या cause list ला एक फॉर्मॅट मध्ये डिसाइड केले जाणार आहे. Every cause list shall contain the following particular. ऍक्च्युअल मध्ये cause list काय आहे आणि आता याच्यामध्ये काय मेन्शन राहणार आहे ते बघा. एक तर सिरियल नंबर राहणार आहे, जे काही कंप्लेंट आलेली आहे, नंबर ऑफ द मॅटर राहणार आहे, नेम ऑफ द पार्टीज और काउन्सिल अँड एजंट. कोण आहे पार्टीज, त्यांचे वकील कोण आहे, त्यांचे एजंट्स कोण आहेत, जर एजंट थ्रू तुम्ही अपियर झाला आहात तर. इफ डेट ऑफ हिअरिंग इज गिवन इन अ प्रेझन्स ऑफ पार्टीज or their agents, it shall not be ground for non-appearance for the reasons that the cause list for the concerned date does not show the matter or contain incorrect entry or there is omissions of the particular of the matter. कोणतेही इथे काय सांगितलंय की इफ अ डेट ऑफ द हिअरिंग इज गिवन फॉर द प्रेझन्स ऑफ द पार्टी, तुम्हाला एक डेट दिली की एजंट्सला किंवा पार्टीला किंवा प्लीडरला की या डेटला तुम्ही या, शॅल नॉट बी अ ग्राउंड फॉर द नॉन अपीअरन्स. It shall not be a ground for the non-appearance for the reasons that the cause list for the concerned date does not show the matter or contain incorrect entry on their omissions of the particular of the matter. इथं कुठल्याही प्रकारे त्यांना असं रिझन्स नाही की ते आलेच नाही, अब्सेंट आहे आणि मग ते कारण सांगतात की कॉज लिस्टमध्ये काही कंटेन इनकरेक्ट आहे, कॉज लिस्ट शो नाही होत आहे वगैरे वगैरे. जर तुम्हाला डेट दिली होती तर तुम्हाला येणं गरजेचंच आहे. ठीक आहे. तर नॉन अपीअरन्ससाठी तुम्ही हे कारण देऊ शकत नाही की कॉज लिस्टमध्ये फॉल्ट आहे, कॉज लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम, कन्सर्न डेटमध्ये ते दिसत नाही आहे, एक्सेट्रा. ओके. Institution of the complaint, appeal and revisions petitions. Where a complaint is filed in the district commission, it shall be filed in 3 sets with additional sets equal to the number of the opposite party. This is very very important. ठीक आहे. 3 सेट्स मध्ये तुम्हाला इथे कंप्लेंट द्यायची आहे जर तुम्ही डिस्ट्रिक्ट कमिशनला कंप्लेंट फाईल केली आहे. ठीक आहे. आणि ॲडिशनल सेट्स इक्वल टू द नंबर ऑफ द अपोजिट पार्टी. जर अपोजिट पार्टी जेवढे आहेत तेवढे ॲडिशनली तुम्हाला 3 सेट्स इक्वल नंबरमध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे. बरं, द 3 सेट्स मीन्स 1 सेट्स. ठीक आहे. इक्वल नंबर ऑफ द अपोजिट पार्टी विथ ॲडिशनली तुम्हाला त्यांनाही द्यायचं आहे आणि 3 सेट्स इथेही द्यायचे आहेत. Where the complaint or appeal or revisions petitions is filed before the state commission. आता हेच जर स्टेट कमिशन सोबत समोर तुम्ही जर फाईल केलं असेल तर इट शॅल बी फाईल्ड इन 3 सेट्स. अगेन 3 सेट्स मध्येच द्यायचं आहे. सच अ मेंबर ऑफ द सेट्स ॲज मे बी डिसाइडेड बाय द प्रेसिडेंट्स ऑफ स्टेट्स कमिशन फ्रॉम टाइम टू टाइम विथ अप्रुव्हल ऑफ द प्रेसिडेंट्स ऑफ द नॅशनल कमिशन विथ ॲडिशनल सेट्स इक्वल टू द नंबर ऑफ द अपोजिट पार्टी. तर तेवढे ॲडिशनल सेट तुम्हाला इक्वल पार्टीला पुढेही द्यायचे. Where a complaint or a appeal revisions petitions is filed in the national commission, it shall be filed 2 sets. जर तुम्हाला नॅशनल कमिशन समोर फाईल केलेला असेल तर 2 सेट्स मध्ये द्यायचं. लक्षात घ्या, इथे थोडं डिफरंट आहे.
आणि पुढे अपोजिट पार्टीला रिस्पॉन्डंट शॅल बी फाइल्ड विदिन अँड द सेट्स फॉर द अपोजिट पार्टी ऑर रिस्पॉन्डंट शॅल बी फाइल्ड विदिन अ वीक फॉर ॲडमिशन्स ऑफ सच अ केस ऑर इश्युअन्स ऑफ द नोटीस टू द अपोजिट पार्टी. तर बघा इथे लक्षात घ्या, इथे काय म्हणत आहेत, जर डिस्ट्रिक्ट कमिशन असेल तर 3 सेट्स द्यायचे आहे, स्टेटला 3 सेट्स आणि अपोजिट पार्टीला इक्वल नंबर्समध्ये जेवढे हे आहे तेवढ्या, आणि नॅशनल असेल तिथे 2 सेट्स मध्येच द्यायचं आहे आणि विदिन 1 वीक तुम्हाला इथे अपोजिट पार्टी जी आहे तर फाईल करायचं त्यांनी विदिन अ वीक ॲडमिशन्स ऑफ सच अ केस टू इश्युअन्स ऑफ द नोटीस ऑफ द अपोजिट पार्टी. ज्या दिवशी तुम्हाला इथे अपोजिट पार्टी कडे नोटीस गेली तर इथे विदिन अ वीक तुम्हाला ॲडमिशन ऑफ सच अ केस करायचंय, जर ॲडमिशन करायचं असेल तर. ठीक आहे, पुढे एव्हरी कंप्लेंट शॅल क्लिअरली कंटेन पर्टिक्युलर ऑफ डिस्प्यूट्स अँड द रिलीफ क्लेम्ड अँड शॅल ऑल्सो बी अकम्पनाइड बाय कॉपीज ऑफ सच डॉक्युमेंट्स ॲज आर नेसेसरी टू प्रूव्ह द क्लेम अँड मेड द कंप्लेंट. डेफिनेटली जे काही पर्टिक्युलर डिस्प्यूटच्या रिलेटिंग कॉपीज आणि डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला इथे प्रूव्ह करण्यासाठी द्यायचं आहे. Nomenclatures to be to the complaints, appeal and etc. You know that what is the nomenclature actually. आपण इथे बघतो की बेल ऍप्लिकेशन आहे, आपण BA म्हणतो त्याला. ठीक आहे, असं अशा प्रकारे जसं की क्रिमिनल ऍप्लिकेशन आहे तर आपण काय म्हणतो याला CA म्हणतो. अशा प्रकारे अ कंप्लेंट शॅल बी रिफर्ड टू एज कंझ्युमर कंप्लेंट. जर कंझ्युमर कंप्लेंट असेल तुमची तर आपण त्याला CC म्हणतो. अँड अपील शॅल बी रिफर्ड एज अ फर्स्ट अपील असेल तर FA म्हणतो. रिव्हिजन पिटिशन असेल तर RP म्हणतो. ऍप्लिकेशन एक्झिक्युशन ऍप्लिकेशन असेल तर EA म्हणतो. परत एक्झिक्युशन मॅटर्स असेल तर EE, ट्रान्सफर ऍप्लिकेशन TA, रिव्ह्यू ऍप्लिकेशन RA, इंटरिम ऍप्लिकेशन IA, मिसलिनियस ऍप्लिकेशन्स MA. अशा प्रकारे तिथे नंबर तुमचा केसचा पडणार आहे. MA सोयांसो 2026, MA सोयांसो TA सोयांसो 2026 लाईक दॅट. ठीक आहे, दिस इज द वर्क ऑफ द रजिस्ट्रार. तुम्ही रजिस्ट्रारची एक्झाम देत आहात ना, तर तुम्हाला कळायला पाहिजे हे तुमचं वर्क आहे. ठीक आहे, स्क्रुटिनी ऑफ कंप्लेंट, अपील, पिटिशन्स अँड रिव्हिजन. आता याची स्क्रुटिनी करणे त्या कंप्लेंटची, अपीलची, पिटिशनची आणि रिव्हिजनची. तर एव्हरी कंप्लेंट, अपील हे बघा मी जसं सांगते तुम्हाला तुमचं काम आहे, हे तुमचंच काम आहे रजिस्ट्रारचं. एव्हरी कंप्लेंट, अपील, रिव्हिजन, पिटिशन शॅल आफ्टर इट इज फाइल्ड टू बी नंबर्ड बाय द रजिस्ट्रार. तर रजिस्ट्रारनी ते प्रत्येक याला नंबर द्यायचा. जसं की मिसलिनियस ऍप्लिकेशन सपोज यावर्षीच 18वा आहे आणि 2026. अशा प्रकारे तुमच्या ऍप्लिकेशन्सला नंबर हे देणं वगैरे हे सगळं रजिस्ट्रारचं काम आहे, स्क्रुटनाइज करून की सगळं प्रॉपर आहेत का. इफ देअर इज एनी डिफेक्ट इन द फायलिंग ऑफ द कंप्लेंट, कोणत्याही प्रकारे कंप्लेंटमध्ये डिफेक्ट आढळला, अपीलमध्ये, रिव्हिजनमध्ये डिफेक्ट आढळला, तुमच्या पिटिशनमध्ये, द पर्टिक्युलर्स ऑफ सच अ डिफेक्ट शॅल बी रेकॉर्डेड अँड द party or his agent shall be informed of the defects, asking them for the removing the defects within a 15 days. तर इथे तुम्हाला जे पर्टिक्युलर डिफेक्ट्स आढळून आलेले आहेत त्याला रेकॉर्ड केलं जाईल आणि पार्टी किंवा त्यांना इन्फॉर्म केलं जाईल त्यांच्यांना की तुमच्यामध्ये डिफेक्ट्स आहे आणि तुम्हाला 15 दिवसामध्ये हा डिफेक्ट जर दूर करायचा असेल तर करा. ठीक आहे, म्हणजे नाहीतर मग तुमचं रिजेक्ट होईल. इन केस ऑफ द पार्टी डिस्प्यूट्स the correctness of the defects pointed out, the matter shall be placed before the consumer commission. ज्यांच्या कोणत्या स्टेट, नॅशनल किंवा डिस्ट्रिक्ट असेल तर हा जो करेक्ट केल्यानंतर हा जो डिफेक्ट नंतर ते अपियर केलं जाईल करेक्ट झाल्यानंतर कमिशनकडे. आफ्टर द एक्सपायरी ऑफ द टाइम गिवन द मॅटर शॅल इररेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट ॲज टू वेदर द डिफेक्ट हॅव बीन रिमूव्ड ऑर नॉट बी प्लेस्ड बिफोर द कन्झ्युमर कमिशन फॉर द अप्रोप्रिएट ऑर्डर. तर डेफिनेटली जेव्हा सपोज तुम्ही जर करेक्ट केलंच नाही आणि एक्सपायरी जर झाला टाइम पिरियड, द मॅटर शॅल इररेस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट ॲज टू द वेदर द डिफेक्ट हॅव बीन रिमूव्ड ऑर नॉट बी प्लेस्ड बिफोर द कन्झ्युमर कमिशन फॉर द अप्रोप्रिएट ऑर्डर. की मॅटरमध्ये करेक्टनेस केलंय का किंवा नाही केलंय याच्यावर जर प्रश्न काही उद्भवला की ते रिमूव्ह केलंय की नाही ह्या सगळ्या गोष्टी तर कन्झ्युमर कमिशन ठरवेल. In the objections raised by the registrar are substantial and are not removed within the time allowed for the purpose, those dates shall not be excluded from counting the period of limitation. आता इथे डेफिनेटली रजिस्ट्रारने ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुमच्या पिटिशन्स मध्ये किंवा कंप्लेंट्स मध्ये डिफेक्ट आहे, तुम्ही तो हे करा. तर ऑब्जेक्शन रेज बाय द रजिस्ट्रार आर सबस्टेन्शियल अँड हा सबस्टेन्शियल पार्ट आहे की ऑब्जेक्शन रेज केलाय. म्हणजे जर तुम्हाला हा 15 दिवस दिले असेल, नॉट रिमूव्ड विदिन द टाइम अलाउड फॉर द पर्पज. ओके, तर तुम्हाला 15 दिवस दिले होते आणि म्हटलं होतं की याला रिमूव्ह करा.
thus day shall not excluded for counting the period of limitation. तर हे डे एक्सक्लूड केले जाणार नाही, कारण तुम्हाला तेवढ्या डिफेक्ट मध्ये करायचंच होतं. ठीक आहे, असं नाही की हे 15 दिवस सोडून अजून माझ्याकडे 30 आहे, याच्यावर लिमिटेशन्स ऍक्ट लागू होणार नाही. ठीक आहे. द ऍडमिसिबिलिटी ऑफ द कंप्लेंट शॉल ऑर्डिनरीली be decided within the 21 days from the date on which the complaint is received as provided in the second proviso to subsection 2 of section 36. Admissibility of the complaint shall ordinarily be decided. आता ही कंप्लेंट ऍडमिट होणार नाही होणार व्हॉटेवर जे काही कन्झ्युमर फोरमकडे कंप्लेंट आलेली आहे, तर इथे सबसेक्शन 36 सेक्शन 36 ऑफ द 2. आता कुठला ऍक्ट? कन्झ्युमर. ठीक आहे की नाही. तर आता इथे 36 सेक्शन नाही आहे. सेक्शन म्हटल्यानंतर कन्झ्युमर ऍक्टचा. द ऍडमिसिबिलिटी ऑफ द कंप्लेंट शॅल ऑर्डिनरी बी डिसाइडेड विदिन अ 21 डे. ठीक आहे. तर ऍडमिसिबिलिटी कंप्लेंटची जेव्हा रिसिव्ड होईल तर इथे तुम्हाला 21 डे मध्ये डिसाइड करायचं कमिशनला. इन केस एनी डिफेक्ट इज पॉइंटेड आउट बाय द रजिस्ट्रार, the 21 days referred to in sub-regulation 6 shall commence from the date on which such a defect was removed. ओके. तरी आता इथे हा जो 21 आहे डे, समजा जर रजिस्ट्रारने इथे काही पॉइंटेड आउट डिफेक्ट केला होता, तर अशा परिस्थितीमध्ये हा 21 डेचा पिरियड जो आहे तो ज्या दिवशी डिफेक्ट रिमूव्ह केला ना तिथून काउंट होईल. हे एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. समजलं नाही तर लाईव्ह बॅच मध्ये विचारा की मॅडम हे समजलं नाही म्हणून. ठीक आहे. All pending complaints, appeals, revision petitions which are not come up for the admissions till the date of the commencement of this regulation and are pending for the admissions for more than 21 days shall be listed immediately by the Consumer Commission for admissions and not later than 21 days from the date of the commencement of the regulation. All pending complaints, ज्या तुमच्याकडे पेंडिंग कंप्लेंट्स आहे, पिटिशन्स आहेत, अपील आहेत, come up for the admissions till the date of the commencement of this regulation. बरोबर आहे. and pending for the admissions for more than 21 days shall be listed immediately by the. आणि जर अगेन 21 डेच्या नंतर ही पेंडिंग असेल तर लिस्ट करावं लागेल इमिजिएटली कन्झ्युमर कमिशनला. and not later than admission and not later than 21 days from the date of the commencement of this regulation. पुन्हा 21 डेज मधून तुम्हाला त्याचा निकाल काढणं गरजेचं आहे. आता 10 मध्ये दिला इश्यू ऑफ नोटीस. वेन एव्हर द कन्झ्युमर कमिशन डायरेक्ट्स द इश्युअन्स ऑफ द नोटीस इन रिस्पेक्ट ऑफ द कंप्लेंट, अपील, रिव्हिजन जे काही आहे ते, अँड केस मे बी टू द अपोजिट पार्टी. त्यांच्याकडे कोणतीही कंप्लेंट आल्यानंतर नोटीस तर इश्यू करावं लागेल अपोजिट पार्टीला. Parties are the respondents. Ordinarily, such a notice shall be issued for the period of 30 days and depending upon the circumstances of each case, even for the less than 30 days. तर तुम्हाला 30 दिवसाच्या इश्यू नोटीस करणं गरजेचं आहे. आता ज्यांचं CPC झालेलं नाही, ज्यांचं लिमिटेशन्स ऍक्ट झालं नाही, तर त्यांना इथे खूप कन्फ्युजन होणार आहे. का की मॅडम तिथे सांगतात की 15 दिवसामध्ये रिमूव्ह करा डिफेक्ट, नंतर 21 दिवसामध्ये निकाल लावा. मग आता हे 21 दिवस कुठून सुरू होणार, नोटीस कुठून द्यायची, 30 दिवसाचा पिरियड दिलाय. तर समन्स जेव्हा पाहतो आपण सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये, तर तिथे सांगितलं आहे की पिरियड कधी सुरू होतो तुमचा, आफ्टर इश्युइंग द नोटीस. ओके. वेन द नोटीस सर्व टू द डिफेंडंट टू द रिस्पॉन्डंट्स अँड देन पिरियड विल स्टार्ट फॉर दी फर्दर प्रोसिडिंग्स. ओके. तर हा पिरियड नंतर स्टार्ट होणार आहे सगळा नोटीसचा पिरियड एक्सपायर झाल्यावर. when there is a question of raising a presumptions of service, 30 days notice shall be required. Presumption of the service काय म्हटलं, क्वेश्चन रेझिंग द प्रिझम्पशन ऑफ द सर्व्हिस असेल तर 30 days रिक्वायर्ड असणार आहे. whenever the notice are sought to be effected by the courier service, it shall be ascertained that the courier is a repute. Okay, बिलकुल. and while appointing the courier for the purpose of effecting service, security deposited may also be taken. ठीक आहे. तर सेक्युरिटी डिपॉझिट केली का वगैरे सगळं बघितलं जाणार. एवढं डीपली जाऊ नका, पण ठीक आहे, काय हरकत. along with the notice, copies of the complaint, memorandum of the ground of appeal or petitions as the case may be, and other documents filed shall be served upon the opposite party to the respondent. The opposite party ला सगळे डॉक्युमेंट्स द्यावे लागणार आहे with the notice. After the opposite party or respondent has put in appearance, no application or document shall be received by the registrar unless it bears an endorsement that copy thereof has been served upon the other side. एक endorsement द्यावी फक्त की कॉपी ऑलरेडी सर्व केलेली आहे to the defendant by the registrar. Adjournment. Every proceeding before a consumer commission shall be conducted as expeditiously as possible and as per the requirement of the act.
रिक्वायरमेंट काय आहे कन्झ्युमर प्रोटेक्शनची ऍक्टची, त्या ऍक्ट अंतर्गत किंवा त्या ऍक्टनुसार इथे पटापट कुठल्याही प्रकारे तारीख पे तारीख न देता काम व्हायला पाहिजे असं या सेक्शन या रूलचं म्हणणं आहे. बट तरीही कधी कधी काही अडचणी येतात, ऍडजॉर्नमेंट आवश्यक असतात. त्यामुळे द कन्झ्युमर कमिशन शाल रेकॉर्ड द रिझन्स फॉर एनी ऍडजॉर्नमेंट मे बाईट. जर ऍडजॉर्नमेंट केली, तारीख वाढवली, तर कन्झ्युमर फोरमनी त्याचं रिझन पण रेकॉर्ड करणे गरजेचं आहे. रिक्वेस्ट फॉर द ऍडजॉर्नमेंट शाल बी एंटरटेन्ड only in exceptional circumstances and for reasons to be recorded in writing. एक्सेप्शनल सर्कमस्टान्सेस मध्येच तुम्हाला इथे तारीख वाढून द्यायची आहे. प्रोव्हाइडेड दॅट इन केस ऑफ अ प्रेयर फॉर ॲडजस्टमेंट अंडर एनी अदर सर्कमस्टान्सेस the consumer commissions may, unless sufficient cause is shown, impose such a cost as it deems necessary for granting such adjournment. कोणत्याही प्रकारचे असे जेन्युन कारण वाटत नसेल किंवा काहीही असं वाटत नसेल तर डेफिनेटली इथे कॉस्ट लावून ऍडजॉर्नमेंट कन्झ्युमर कमिशन देऊ शकतं. द कॉस्ट इम्पोज्ड मे बी गिव्हन टू द अदर पार्टी, आणि जी कॉस्ट इम्पोज केली ती अदर पार्टीला पैसे देण्यात येईल त्या कॉस्टची. पार्टीज टू द डिफ्रे हिज or their expensive deposited to the consumer legal aid and account to be maintained by the respective consumer commission, आणि ते नंतर त्याला देऊन टाकतील. ठीक आहे दुसऱ्या पार्टीला. ऑल ऑर्डर adjoining the matter shall be signed by the concerned president. प्रत्येक साईन ज्या ऑर्डर निघणार आहे कन्सर्न प्रेसिडेंटची साईन त्याच्यावर असणार आहे. अँड मेंबर ऑफ द कन्झ्युमर कमिशन अँड नॉट बाय द कोर्ट मास्टर और बेंच क्लर्क यांच्या नाही. ठीक आहे, प्रेसिडेंट आणि मेंबरची सिग्नेचर प्रत्येक ऑर्डरवर असणार आहे. हिअरिंग बाय बेंचेस वेअर अ बेंच कॉन्स्टिट्युटेड बाय द प्रेसिडेंट्स ऑफ द स्टेट कमिशन और नॅशनल कमिशन. जेव्हा हा बेंच तुमचा कॉन्स्टिट्यूट झाला प्रेसिडेंट्स ऑफ द स्टेट अँड नॅशनल कमिशन ॲज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 2, जे की आपण सेक्शन्स मध्ये बघितलं होतं. ठीक आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच्या 58च्या ॲज द केस मे बी. आणि मी रिक्वेस्ट करते, हा व्हिडिओ जरी मी लेक्चर जरी युट्यूबवर टाकत असले तर ज्यांचं कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट नाही झालाय त्यांना लेक्चर काही समजणार नाही. प्लीज, जरी कन्सेप्ट क्लिअर नसेल कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच्या तर त्या करा आधी. ठीक आहे, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट हे दोन्ही ऍक्ट तुम्हाला या एक्झामसाठी खूप महत्वाचे. ॲज द केस मे बी डज नॉट हॅव a member with a judicial background of any complex questions of the law arising and there is no president to decide the law point, the bench so constituted may refer the matter to the presidents of the state commission or national commission as the case may be constitute other benches of which the president shall be member. इथे म्हटलं आहे की इथे जो काही बेंच बसणार आहे कॉन्स्टिट्यूट झाला असेल कोणाचा आहे, प्रेसिडेंट्स ऑफ द स्टेट कमिशन और द नॅशनल कमिशन, त्यांचा जो बेंच बसला आहे अकॉर्डिंग टू द सेक्शन 58-47 अंतर्गत. तर त्याच्यामध्ये लॉ बॅकग्राऊंडचा कोणताही व्यक्ती इथे दिसणार नाही तुम्हाला, म्हणजे जज वगैरे त्याच्यामध्ये नसणार आहे. आणि पुढे सांगितलं आहे की लॉ पॉइंटवर जर प्रश्न आला तर नॅशनल कमिशनचा प्रेसिडेंट्स हे इथे सॉल्व्ह करेल. ठीक आहे, आर्ग्युमेंट्स शुड बी अ ब्रीफ ॲज पॉसिबल ॲज द पॉइंट. थोडक्यात आणि ब्रीफमध्ये आर्ग्युमेंट्स इथे रेकॉर्ड करायचे आहे. Where a party is represented by the council, it shall be mandatory to file a brief written arguments to 2 days before the matter is fixed for argument. इथे कंपल्सरी आहे रिटर्न आर्ग्युमेंट देणं. जर वकील इथे कॉन्सिल म्हणजे एखादा प्रोफेशनल वकील इथे आर्ग्युमेंट करत असेल तर त्यांनी 2 दिवसाआधी त्याची आर्ग्युमेंट लिखितमध्ये कमिशनकडे द्यावी. इन केस ऑफ डिफॉल्ट टू फाईल अ ब्रीफ द कन्झ्युमर कमिशन शॅल इम्पोज सच अ कॉस्ट ॲज डीम्स फिट. जर नाही दिली तर कॉस्ट इम्पोज कन्झ्युमर कमिशन करू शकतं. लिमिटेशन सब्जेक्ट टू द प्रोविजन ऑफ सेक्शन 40, 41, 50, 51 ऑफ दिस ऍक्ट. म्हणजेच कोणता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट त्याच्या अंतर्गत इथे फॉलोइंग लिमिटेशन्स तुम्हाला इथे लागणार आहे. रिव्हिजन पिटिशन शॅल बी फाईल्ड विदिन 90 days फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द सर्टिफिकेट ऑफ द कॉपी. कुठेही रिव्हिजन पिटिशन्सला 90 days असतं. जर तुम्हाला रिव्हिजन पिटिशन फाईल करायचं असेल तर शॅल बी फाईल्ड विदिन 90 days फ्रॉम द डेट ऑफ द सर्टिफाईड कॉपी ऑफ द ऑर्डर. जर कोणत्याही ऑर्डरवर रिव्हिजन पिटिशन फाईल करायचं असेल तर 90 days तुम्हाला पिरियड आहे. अप्लिकेशन फॉर सेटिंग असाइड द एक्स पार्टी ऑर्डर सेक्शन 61 अंतर्गत डिसमिसल झालेली आहे तुमची आणि तुम्हाला एक्स पार्टी करून घ्यायचं आहे तर तुम्हाला एक्स पार्टी ऑर्डरला 30 days मध्ये तुम्हाला ऑर्डरला चॅलेंज करता येतं. An application for review under section 40, 50, 60 shall be filed to the district commission, state commission and national commission respectively within 30 days from the date of the order. Review जर दाखल करायचं असेल तर अगेन 30 days मध्ये करणे गरजेचं आहे.
The period of limitations for the filing of applications for which no period of limitations has been specified in this act. Act means Consumer Protection Act. The rules or these regulations shall be 30 days from the date on the cause of the actions of the knowledge. तर कुठल्याही प्रकारे कुठे असा एखादा मुद्दा होऊ शकतो की तिथे लिमिटेशन्स प्रॉपरली दिलेले नाही आहे. तर ज्या दिवशी तुम्हाला नॉलेज झालं तिथून 30 दिवसात तुम्हाला इथे कोणत्याही प्रकारे तुम्ही जे काही लिमिटेशन्स पिरियड स्पेसिफाईड तिथून स्टार्ट करू शकता. Subject to the provision of this act, consumer commissions may condone the delay in filing the application. जर नाहीच झालं टाइम पिरियड मध्ये लिमिटेशन्स मध्ये आणि तुम्ही लेट गेला तर सफिशियंट रिझन्स असतील तर कंडोन डिले केलं जाऊ शकतं अकॉर्डिंग टू द सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन्स ऍक्ट. रिव्ह्यू, इट शॅल सेट आउट क्लिअरली द ग्राउंड फॉर द रिव्ह्यू. Unless otherwise ordered by the consumer commissions, and applications for review shall be disposed by the circulation without oral argument as for the practicable between the same member who had delivered the order sought to the review. तर तुम्हाला रिव्ह्यू करायची असेल तर मॅटर सर्क्युलेट करून क्लिअरली ग्राउंड तुम्हाला रिव्ह्यूचे तुम्हाला द्यावे लागणार. Appearance of the voluntary consumer organization. Recognize the consumer organizations have a right audience before the consumer commission. त्यानंतर म्हटलं आहे and authorizations of the voluntary consumer organization जे आहे may be way of the special power of attorney executing a non-judicial paper, even a plain paper duty attested gazetted notary public officers यांच्याकडून करू शकतो. Power of the attorney holder हे झालंय आपलं ऑलरेडी. Entitled to engage the counsel authorized to do so. ठीक आहे. त्यानंतर व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स कॅन एंगेज अ कॉन्सिल. कोणतेही कन्झ्युमर ऑर्गनायझेशन एंगेज करू शकता कॉन्सिल्स ॲडव्होकेट अँड चॉईस इट सेल्फ त्यांचे चॉईस आहे ते जे की रेग्युलेशन आहेत गव्हर्नमेंटचे त्यानुसार. इन द केस ऑफ द कंप्लेंट वेअर द व्हॉलंटरी कन्झ्युमर जर ऑर्गनायझेशन असेल कोणत्याही, ठीक आहे, ग्राहक जागरूक काम करणाऱ्या, तर ते कन्झ्युमर हिमसेल्स अँड डिस्प्यूट अफेक्ट द कंप्लेंट इंडिव्हिज्युअली आणि ते स्वतःच मग त्यांनी विथड्रॉ करू शकतात कंप्लेंट त्यांनी जर दाखल केली असेल तर. प्रोव्हाइडेड दॅट इफ द इश्यू इन्व्हॉल्व्स अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस, रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, व्हॉलंटरी कन्झ्युमर ऑर्गनायझेशन असेल प्रोसीड विथ द कंप्लेंट, तरी ते अशा प्रकारे कोणतेही अनफेअर ट्रेड प्रॅक्टिसेस चालणार नाही. कन्झ्युमर कमिशन हॅज टू बी गार्ड इटसेल्फ फ्रॉम thoughts of the busy bodies in the grabs and the holders of the authorized representing. वाचू नका हे काही तेवढं कामच, ठीक आहे. प्रोफेशन्स मॅल प्रॅक्टिसेस वगैरे चालणार. एक्स पार्टी इंटरिम ऑर्डर. इन इफ an applications for the vacating or modifying or discharging the ex parte interim order is so filed by the parties, it shall be decided within 45 days. Ex parte order 45 days मध्ये decided by the commission, and the commission shall discretions to extend the ex parte interim order not decided within 45 days. ते एक्सटेंड करू शकतात त्यांना वाटलं तर, बट बेसिक जो सबस्टेन्शियल टाइम आहे तो 45 डेजचा आहे. द एक्सपायरी ऑर्डर डिसाइड्स. फायनल ऑर्डर. An order on the top right hand corner shall show as when the complaint was filed and the date of the order. ठीक आहे, कंप्लेंट फाईल पासून डेट ऑफ द ऑर्डर पर्यंत जेवढे काही आहे ते फायनल ऑर्डर म्हटले जाईल. अँड द कॉज टायटल ऑफ द ऑर्डर शॅल कंटेन द नेम ऑफ द ऑल पार्टी. सगळ्यांचे ॲड्रेस आणि नेम राहतील त्याच्यामध्ये. In the body of the order, it is desirable that after mentioning the complainant or the opposite party, their names as soon as in the as known as shown in the title be mentioned, and parties thereafter may not be mentioned. Yes, party number 2, party opposite party हे असं पण राहू शकतं. नंतर नाव. The cause title shall also clearly show appellant respondent वगैरे हे ऑर्डर मध्ये काय काय मेन्शन केलंय ते राहणार आहे. त्यानंतर म्हटलं आहे कन्झ्युमर कमिशन शॅल पास फायनल ऑर्डर इन्व्हेरिएबली विदिन 30 days. 30 days मध्ये तुम्हाला पास करायची आहे ऑर्डर, ठीक आहे, जेव्हा तुम्ही कन्क्लुजनवर येत. रिटर्न ऑन द इन्स्टिट्यूशन्स अँड डिस्पोजल ऑफ द केसेस. रिटर्न करायचं आहे इन्स्टिट्यूशनवर जर कुठल्या प्रकारचे डिफेक्ट्स असतील, रिटर्न ऑफ द कंप्लेंट म्हणतो आपण त्याला, किंवा मग डिस्पोज करायचं. Consumer Commission is expected to dispose of the maximum number of the cases every month so as to keep the pendency of the bar. मॅक्सिमम करा असं म्हटलं आहे, काही एक टार्गेट नाही दिलाय की 100 केसेस 200 केसेस अशा. A periodic monthly return of the institution and disposal cases shall be sent by the district commission to the state commission. आणि डिस्ट्रिक्ट कमिशन स्टेट कमिशनला एक रिपोर्ट पाठवायचा की एवढे एवढे केसेस या मंथ मध्ये डिस्पोज ऑफ झाले.
तर स्टेट कमिशननी मंथली रिपोर्ट नॅशनल कमिशनला पाठवायचा आहे. Notwithstanding anything contained in this regulation, the presidents of the national commissions may at any time call for any return. Definitely call करू शकतात ते खालच्या डिस्ट्रिक्ट आणि स्टेट कमिशनला की काम काय करतायत तुम्ही दाखवा. Preservation of the order. In the case of the complaint, the record containing main files with the original order sheet shall be preserved for the period of 5 years. Okay, तर प्रिझर्वेशन हे जे रेकॉर्ड 5 वर्षापर्यंत तुमचं प्रिझर्व राहणार आहे. In the case of the record of the appeal and the revision petition, it shall be preserved for 3. आणि जर अपील आणि रिव्हिजन असेल तर 3 years राहील फ्रॉम द डेट ऑफ द डिस्पोजल. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. Immediately after the consumer complaint, appeal, revision petitions, and the case may be is dispose of extra sets shall be given. आणि एक्स्ट्रा सेट्स पण ते देऊ शकतात तसं असेल तर काही. ठीक आहे, तर रजिस्टर शॅल इन्फॉर्म द पार्टीज व्हाईल फॉरवर्डिंग द सर्टिफाईड कॉपीज ऑफ द फायनल ऑर्डर वेअर द. आणि डेफिनेटली रजिस्टर सर्टिफाईड कॉपीज देईल सगळ्यांना, जसं की आपल्या कोर्ट्समध्ये देतात. A period at least 1 month shall be given for the purpose of the collection of the record by the party and default of the extra waited out. तर 1 month रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला दिलं जाईल पुढे जर काही तुम्हाला प्रोसेस करायची असेल तर. सर्टिफाईड कॉपी म्हणजे काय, तर त्या ऑर्डरची सर्टिफाईड कॉपी तुम्हाला इथे दिली जाणार आहे. कॉपी फायनल ऑर्डरची असेल किंवा कोणत्याही एक्स पार्टी ऑर्डरची असेल. इन केस ऑफ पार्टी रिक्वायर एक्स्ट्रा कॉपीज असेल तर तुम्हाला ते तुमचे पेमेंट भरून घ्यावे लागेल, जे की 20 रुपीज प्रत्येक पर कॉपीला इथे लागत असतात. सर्टिफिकेट कॉपी ऑफ द ऑर्डर शॅल बी क्लिअरिफाय स्पेसिफाय द डेट वेन फ्री ऑफ कॉपी इश्यूड. आणि सर्टिफाईड कॉपी जर फ्री ऑफ कॉपी पैसे मिळणार असेल तर ते तसं मेन्शन करावं लागेल, सांगावं लागेल तुम्हाला. एनी पार्टी डिझायरिंग टू गेट अ सर्टिफाईड कॉपी ऑफ द डॉक्युमेंट ऑन अ फाईल ऑफ द कन्झ्युमर कमिशन्स मे गेट द सेम पेमेंट सर्टिफिकेशन फी 20 रुपीज. ओके, सो तुम्हाला जर कॉपी घ्यायची असेल तर 20 रुपीज लागतील, जिथे की फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे तिथे त्या ठिकाणी. Provided that if any of the document with certified copy is sought is over above 5 pages and extra amount of the rupees pages, त्याच्यामध्ये फी फॉर द ₹20. 5 पेजेसच्या वर गेलं तर परत 20 रुपीज लागतील. Certified copies of any miscellaneous order passed by the Consumer Commission shall be supplied on payment of fees 5 per copy. ओके, जर इथे MA असेल मिसलिनियस अप्लिकेशन तर पर पेजला 5 रुपये तुम्हाला इथे लागतील per copy. ठीक आहे. Inspection of the record. Parties on their agents can inspect the record of matter filed by them by filing the application of the payment 10 rupees. ठीक आहे, ते इन्स्पेक्शन जर करायचं असेल रेकॉर्ड तुम्हाला तर 10 रुपीज फीज आहे त्याची. Filing of criminal complaint. Whenever a complaint is required to be filed by the Consumer Commissions under Section 10 38 च्या अंतर्गत the Consumer Commission may authorize in a registrar to file the complaint. ठीक आहे, कंप्लेंट फाईल करू शकता तुम्ही. याच्यासाठी तुम्हाला सेक्शन वाचावं लागेल 38 कन्झ्युमरचा. प्रॅक्टिस डायरेक्शन. द नॅशनल कमिशन शॅल बी एंटायटल्ड टू इश्यू अ प्रॅक्टिस डायरेक्शन फ्रॉम टाइम टू टाइम may be necessary for the proper conduct of the case before the Consumer Commission, including the prescribing form of the complaint. Prescribing form काय आहे ते बघा. आज आहे याला परशा या दस्ट आपण म्हणतो. तर where a party appears in a persons and is illiterate, the court masters or bench clerk shall give that party the next bearing in the writing. Okay, so हे लक्षात ठेवाय. Miscellaneous मध्ये या in all the proceeding before the Consumer Commissions endeavor shall be made by the parties and their agents avoid to provision of CPC. Definitely Consumer Commission जे आहे ते made the parties proceeding जे काय ते सिव्हिल प्रोसिजर कोड नुसार चालेल. ठीक आहे, अशा प्रकारे एव्हरी स्टेट कमिशन असेल हे वगैरे. द कन्झ्युमर कमिशन शॅल गिव्ह अ प्रॉपर रिस्पेक्ट टू द कोर्ट्सचे किंवा कोर्ट हॉलमध्ये. मिसलेनियस मध्ये काय राहतं वाचायची गरज नाही. ठीक आहे की कन्झ्युमर कमिशन शॅल नॉट इन्सिस्ट अपॉन द पार्टीज टू एंगेज ॲडव्होकेट. इन्सिस्ट करू शकत नाही तुम्ही कंपल्सरी. कलेक्टेड इन्स्पेक्शन जे डॉक्युमेंट आहे मेंटेन करणे गरजेचे आहे. शॅल बी लिस्टेड डिस्पोज प्रायोरिटी बेस. ठीक आहे. The cases filed by the against senior citizen physically challenged, the windows and suffering from the serious ailment listed to dispose of the priority basis. Priority त्यांना देऊ disabled person. तर हा एक तुमचा रेग्युलेशन होता कन्झ्युमर कमिशनचा. उद्या अजून आपल्याला एक कन्झ्युमर कमिशनचे रूल्स बघायचे आहे जे की 2 सिलेबसमध्ये दिले आहे.
सिलेबसमध्ये तुम्हाला 3 गोष्टी आहेत. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट, ठीक आहे, त्याच्यानंतर कन्झ्युमर रेग्युलेशन प्रोसिजर आहे आणि कन्झ्युमरचं उद्याचं रेड्रेसलचे रूल्स. उद्या अजून एका PDF वर आपल्याला एवढी चर्चा करायची. याच्यातनं 2 MCQs येऊ शकतात, ठीक आहे. तर जिथे जिथे मी सांगितले की IMP आहे, ते कॉपीज किती द्यायच्या किंवा डेट्स किंवा टाइम लिमिटेशन थोडंसं एवढं वाचणे गरजेचं आहे तुम्हाला, ठीक आहे. सो हा तुमचा रूल्स मी रेग्युलेशन्स कम्प्लीट केलेला प्रोसिजर रेग्युलेशन 2020. अजून एक रूल रेग्युलेशन्स राहिलेले ते उद्या आपण बघणार आहोत. थँक्यू सो मच.